नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, जगात अनेक दुर्धर आजार आहेत। या आजारांवरती बऱ्याचदा औषधेही निकामी पडतात। मग या आजारामुळे निकामी झालेले जे अवयव आहेत ते बदलून घेणे फार गरजेचे आहे। आधीच्या काळामध्ये हे जरी शक्य नसलं तरी सध्याच्या युगामध्ये हे सहज शक्य आहे। अवयव प्रत्यारोपण म्हणजेच ऑर्गन ट्रान्सप्लांटद्वारे ह्या अवयव प्रत्यारोपणासाठी गरज लागते ते ऑर्गन डोनेशन म्हणजेच अवयव दानाची। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। विषय आहे अवयवदान काळाची गरज। विषय आहे अवयवदान काळाची गरज। आणि ह्या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर पारिजात गुप्ते सर आणि डॉक्टर आकाश शुक्ला सर। नमस्कार सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो। डॉक्टर आकाश शुक्ला सर हे रोटो सोटो म्हणजेच रिजनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनचे संचालक आहेत। सर हे प्रख्यात असे केएम हॉस्पिटल परेल मुंबई येथील गॅस्ट्रोएंट्रोलॉजी या विषयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख आहेत। आपल्या विषयात देशात आणि विदेशात त्यांच्या शैक्षणिक वैद्यकीय ज्ञान व संशोधनासाठी सर जगविख्यात आहेत। देशातील व आंतरदेशीय जर्नल्समध्ये सरांचे अनेक संशोधनपर लेख व निबंध प्रकाशित झालेले आहेत। आपले दुसरे अतिथी डॉक्टर पारिजात गुप्ते सर हे एक प्रख्यात पोट विकार तज्ञ म्हणजेच गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहेत। यकृताचे आजार, प्रत्यारोपण आणि अवयवदान या विषयात त्यांचे प्रावीण्य असून गेले 15 ते 20 वर्ष या क्षेत्रात ते कार्यरत आहेत। ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलने अवयवदानाच्या प्रचारासाठी आणि जनजागृतीसाठी सुरू केलेल्या माय ऑर्गन प्रोजेक्ट या अभियानाचे ते मानद सदस्य आहेत। सरांची ओळख आपल्याला झालीच आहे। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। सर, पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये तुमच्या दोघांचं स्वागत आहे। सर, आजचा आपला विषय आहे अवयवदान याच्यावरती। तर अवयवदान म्हणजे नेमके काय हे तुम्ही जरा सांगा। एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला जिवंतपणे अथवा मृत्यू पश्चात कायदेशीरपणे अवयव अथवा टिश्यूज डोनेट करणे किंवा देणे याला कायद्याने अवयवदान असे म्हणतात। तर हे जर भाग बघितलं, ही जर व्याख्या बघितली तर त्याचे 3 भाग आहेत। एक तर म्हणजे अवयवदान हे फक्त मृत्यू पश्चातच करता येतं असं नाही, तर ते जिवंत असताना पण करता येतं। त्या संबंधित आपण नंतर बोलूया। आणि यात नुसते अवयव नाहीत तर टिश्यू म्हणजे आपण जसं नेत्रदान म्हणतो किंवा स्किन, बोन्स ते पण देता येतं। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर। या कायद्याने त्याचे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन लिहून दिलेले आहेत आणि ऑर्गन डोनेशन किंवा अवयवदान हे कायद्याच्या चौकटीतच व्हायला पाहिजे, नाहीतर मग त्याला इल्लीगल आपण बघतो ऑर्गन ट्रेड वगैरे होतं। त्यामुळे ह्या 3 गोष्टी या व्याख्येमध्ये किंवा डेफिनेशनमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि तर त्याला अवयवदान असं म्हणतात। खूपच छान माहिती दिली सर आपण। सर, तुम्ही जसं डेफिनेशन सांगितलं आहे, त्याची व्याख्या सांगितली, त्याचे 3 महत्त्वाचे भाग सांगितले आहेत। त्यातला पहिल्या भागाबद्दल मी जरा प्रश्न विचारू इच्छितो, ते म्हणजे की हे जे जिवंतपणी आणि मृत्यू पश्चात सुद्धा आपण अवयवदान करू शकतात। तर आकाश सर, तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? जिवंत असताना आपण अमुक ऑर्गन्स देऊ शकतो। त्याच्यामध्ये किडनी आहे मेन। किडनीज 2 असतात आणि माणूस एका किडनीवर जगू शकतो, म्हणून आपण एक किडनी आपली डोनेट करू शकतो। तसंही लिव्हर जे आहे तो एकच असतो, पण आपल्याला फक्त लिव्हरचे 20% भागाची गरज असते। लिव्हरला आपण मध्ये कट करून एक भाग, उजवा भाग युजुअली पेशंटला देऊ शकतो आणि एक भाग डोनरकडे राहणार। ते लिव्हर एकच ऑर्गन आहे जे 3 आठवड्यामध्ये परत उगून जाणार आणि फुल साईजच्या 3 आठवड्यामध्ये होऊन जाणार। तेही संभव आहे। लिव्हर आणि किडनी हे असे 2 प्रकारचे ऑर्गन्स आहे जे जिवंत लोक पण आपल्या नातेवाईकांना देऊ शकतो, पण हे फक्त नातेवाईकांना मध्ये अलाउड आहे। आपण इतर दुसऱ्या लोकांशी घेऊन त्या प्रकारचे ट्रान्सप्लांट नाही करू शकतो। जे मेंदू मृत्यू झाल्यानंतर जे डिसीज डोनर ट्रान्सप्लांट म्हणतो आपण,
तो सेकंड प्रकारचा ट्रान्सप्लांट असतो. त्याच्यामध्ये कायद्याप्रमाणे जे कोणी ब्रेनस्टेम डेथ झाली म्हणजे काय की मेंदू मृत्यू. ब्रेनस्टेम म्हणजे आपल्या ब्रेनचे दोन भाग असतो, एक मेन ब्रेन आणि एक पाठीमागे जे लहान मेंदू असतो. ते दोन्ही भागाचे परमनंट डॅमेज झाल्यानंतर म्हणजे कंप्लीट डेड झालंय, एकही सेल काही काम करत नाही आणि त्यांची मृत्यू झाली मेंदूची, पण बाकीचे ऑर्गन्स अजूनही ओके आहे, बाकीचे ऑर्गन्स अजून काम करतोय. मग त्या प्रकारचे डोनेशनला त्या त्यांची फॅमिलीने जर त्यावेळी डोनेट केलं तर आपण त्याला डिसीज डोनेशन म्हणतो, मेंदू मृत्यू झाल्यानंतरच्या. सो त्याच्यामध्ये एक मेन माहिती आपल्याला असायला पाहिजे की मेंदू मृत्यू आणि कोमा हे दोन वेगळे वेगळे शब्द आहे. कोमामधून माणूस परत जगू शकतो. तुम्ही मुन्नाबाई MBBS ची मूवी बघितली असेल, त्याच्यामध्ये जे आनंदचं कॅरेक्टर होतं तो कोमा होता. सो त्याच्यातून माणूस बाहेर येऊ शकतो. पण मेंदू मृत्यू ज्यांची होते तो व्हेंटिलेटरवर असतो, त्यांना मल्टिपल ऑर्गन सपोर्ट्सची गरज पडते आणि त्यांना पण थोडी वेळसाठी पण सपोर्ट्स काढले तर ते हार्ट स्टॉप होऊन जाणार. सो ते दोन्ही वेगळं आहे. सो ज्यांची मेंदू मृत्यू झाली आहे त्यांचे नातेवाईकांनी हे निर्णय घ्यायला पाहिजे आणि ते सर्टिफाय करायला डॉक्टर्सची टीम असते आणि ते सगळं व्यवस्थित टेस्टिंग केल्यानंतरच सर्टिफाय करतात की हा मेंदू मृत्यू झालेली आहे आणि तो एक्सेप्टेबल फॉर्म ऑफ डेथ आहे आणि त्यांचे नातेवाईक ऑर्गन्स डोनेट करू शकतात. फारच उत्तम माहिती दिली सर आपण. सर पारिजात सर, तुम्हाला एक प्रश्न आहे की अवयवदान हे जनसामान्य जे चर्चित असलेलं जे नेत्रदान आहे याच्यामध्ये काय बदल आहे का सारखंच आहे? आता जसं आकाश सरांनी सांगितलं की मृत्यू पश्चात आपल्याला अवयवदान करता येतं, पण एक मूलभूत फरक आहे नेत्रदान आणि अवयवदान ह्याच्यात. मृत्यू म्हणजे जेव्हा अवयवदान म्हणतो तेव्हा हा ब्रेनस्टेम डेथ किंवा मेंदू मृत्यू असा पेशंटला अवयवदान करता येतं. पण जे नेत्रदान आपण जे करतो ते पण मृत्यू पश्चात करतो, पण ते आपण जे नेहमी म्हणतो, जी आपली मृत्यूची सार्वजनिक कल्पना आहे की हार्ट बंद झाल्यानंतर मृत्यू होतो किंवा घरी होतो किंवा हॉस्पिटलमध्ये होतो, त्या सर्व पेशंटकडनं आपल्याला नेत्रदान करता येतं. पण अवयवदान हे फक्त मेंदू मृत्यू किंवा ब्रेनस्टेम डेथ नंतरच करता येतं. आता ह्या अवयवदान म्हणजे काय, तर आपण किडनी, लिव्हर, हार्ट, इंटेस्टाईन, पॅनक्रियास हे अवयव घेऊ शकतो. आणि जेव्हा सर्वसामान्य जी हार्ट बंद झाल्यानंतर जो अवयवदान होतं त्याच्यामध्ये आपण डोळे म्हणजे कॉर्निया किंवा बोन, स्किन इत्यादी टिश्यूज घेऊ शकतो. तर हा मूलभूत फरक आहे. दोन्ही हे आपण मृत्यू पश्चातच करतो, पण एकीकडे मेंदू मृत्यू किंवा ब्रेनस्टेम डेथ आहे आणि दुसरीकडे सर्वसामान्य हार्ट किंवा कार्डियक डेथ आहे. हा मूलभूत फरक बऱ्याच वेळा लोकांना समजत नाही किंवा माहिती नसतो आणि त्यामुळे जेव्हा हा अवयवदानाचा विषय डॉक्टर पेशंटकडे किंवा फॅमिलीकडे काढतात तेव्हा त्यात थोडी गडबड होते, लोकांना थोडा विश्वास बसत नाही किंवा मग शंका येते आणि त्यामुळे अवयवदानात अडचण येते. तर ह्या मूलभूत फरक खूप समजणं गरजेचं आहे की अवयव कधी देता येतात आणि कॉर्निया किंवा टिश्यूज कधी देता येतात. सर्वसामान्य कार्डियक डेथ किंवा सर्वसामान्य मृत्यू जो होतो ते जवळजवळ 99% लोकांचा सर्वसामान्यपणेच मृत्यू होतो. तर ब्रेनस्टेम डेथ हा फक्त 0.1 किंवा 100 किंवा 1000 एखाद पेशंटचा होतो. त्यामुळे ब्रेनस्टेम डेथ आणि अवयवदान हे देणारे किंवा देतेच खूप कमी आहेत आणि त्यात जर लोकांनी त्यात नाही म्हणलं किंवा त्यात जर त्या लोकांची गैरसमज झाला तर मग प्रश्न येतो आणि त्यामुळे अवयवदान कमी होतं, असा प्रॉब्लेम आहे. फारच उत्तम अप्रतिम अशी माहिती दिली सर तुम्ही. सर तुम्ही व्याख्या करताना सांगितलं की उपचारासाठी अवयवदान. तर आकाश सर, तुम्हाला एक प्रश्न आहे की हे उपचारासाठी अवयवदान म्हणजे काय नेमके? सो उपचारासाठी अवयवदान म्हणजे की कोणाला काही ऑर्गन्स फेल झालेले आहे, जसं किडनी फेल झालेली आहे आणि पेशंट्स डायलिसिसवर आहे आणि हे किडनी आता रिकवर नाही होणार. सो तो किडनीला आपण नवीन किडनीची गरज आहे, तो थेरप्युटिक पर्पज झाला. तसंही कोणाचा लिव्हर फेल झाला आहे, सो त्याच्यासाठी कोणी लिव्हर डोनेट करतोय तर तो थेरप्युटिक पर्पज झाला. सो काय ऑर्गन्स फेल झाला आहे
आणि त्याच्यासाठी आपण ऑर्गन्स डोनेट करतोय. सो दॅट इज थेरप्युटिक. सो तो व्याख्या फार गरजेचा आहे, कारण की जे ऍक्ट आहे तो फक्त ह्याच्यासाठीच आहे, थेरप्युटिक पर्पजेससाठी. तो जसं आपण दुसऱ्या प्रकारचे डोनेशन जे असतो की कोणाची घरी डेथ झाली, ठीक आहे, एज होती 85, 90, 95 वर्षाचे होतं आणि रात्री झोपले आणि सकाळी उठले नाही, मग असे लोक अनेक वेळ फुल बॉडी डोनेशन पण करतात. पण ते मेडिकल कॉलेजला जातात, त्याच्याकडनं बोन्स आणि हे जे कॉर्निया वगैरे आहे ते आपण पेशंटसाठी वापरू शकत नाही. ते पेशंटसाठी जे आपण वापरू शकतो तो त्याच्यासाठी स्पेशल ऍक्ट प्रमाणे आपल्याला ऍक्शन्स घ्यायला पाहिजे. सो त्याच्यासाठी जसं आपल्याला टिश्यू डोनेशन करायचं आहे, कोणाला डोळे डोनेट करायचं आहे किंवा बोन्स डोनेट करायचं आहे किंवा स्किन डोनेट करायचं आहे, तो घरी डेथ झाली तरी करू शकतात. पण ते झाल्यानंतर लगेच अप्रोप्रिएट अथॉरिटीजला इन्फॉर्म करायचं, ते घरी येणार आणि ते सगळं नियमप्रमाणे घेऊन जाणार आणि तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट पण मिळणार. सर, मग प्रश्न एक येतो, तुम्ही चर्चा करताना सांगितलं की ब्रेन स्टेम डेथ आणि कोमा याच्यामध्ये फरक आहे, याबद्दल जरा जास्त सविस्तर माहिती सांगाल का? तर ब्रेनस्टेम डेथ म्हणजे काय तर आणि कधी होते तर ब्रेनस्टेम डेथ ही युजली मेंदूला बऱ्याच प्रमाणात आघात किंवा मार बसल्यावर होते. तर कॉमनली 2 कारणं सांगायची झाली तर अपघातामध्ये, ॲक्सिडेंटमध्ये, आपल्याकडे बरेच रोड ॲक्सिडेंट होतात आणि त्यामध्ये मेंदूला जर हेल्मेट घातलेलं नसेल तर मेंदूला जबर जखम होते किंवा ब्लिडिंग होतं, हा अननॅचरल डेथ झाले. आणि दुसरं म्हणजे कधी मेंदूमध्ये रक्तस्राव होतो आणि किंवा स्ट्रोक येतो आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मेंदूचा भाग निकामी होतो. हे समजणं गरजेचं आहे की आपल्या जे श्वसन प्रक्रिया असते किंवा सर्क्युलेशन असतं ह्याचं सगळा कंट्रोल आणि जे चालू असतं हे मेंदू स्तंभ म्हणजे ब्रेन स्टेममध्ये कंट्रोल असतो. आणि ह्याला जर इजा झाली तर मग हे सगळा कंट्रोल जातो आणि पेशंट हळूहळू मग जातो किंवा दगावतो. तर अशी जी मधली हे असते की त्याचा मेंदू निकामी झाला आहे पण अजून हार्ट चालू आहे, याला ब्रेन स्टेम डेथ असं म्हणतात. आता तुम्ही कल्पना करा, असा पेशंट घरी नसतो किंवा असा पेशंट वॉर्डमध्ये नसतो, असा पेशंट ICUमध्ये असतो, तो सगळ्या व्हेंटिलेटर आणि ऑर्गन सपोर्ट्सवर असतो. आणि जर तुम्ही बघितलं इथेच मोठी गफलत होते पेशंटची आणि रिलेटिव्हची की जर बघितलं तर पेशंटच्या मॉनिटरवर हार्टबीट दिसत असते, पेशंट श्वास घेत असतो आणि मग ते म्हणतात आमच्या पेशंटचं तर हार्ट तर चालू आहे, श्वास तर घेतोय, मग कसं काय हा डेथ म्हणता तुम्ही, हा डेड कसं म्हणता? तर हा पेशंट मेडिकली, लिगली, सायंटिफिकली हा मृत घोषित केलेला असतो आणि कायद्यानुसार ह्याला पेशंटही म्हणत नाही, ह्याला डेड बॉडीज असं संबोधित केलेलं आहे. तर ह्याला ब्रेनस्टेम डेथ म्हणतात. म्हणजे मृत्यू, मेंदू निकामी झाला आहे पण हार्ट चालू आहे. हा जो काही 6 ते 12 तासाचा पिरियड असतो तिथे सगळं ऑर्गनचं सर्क्युलेशन चालू असतं, अवयवांना रक्तप्रवाह चालू असतो आणि हे अवयव आपण तेव्हा घेऊ शकतो. हा पिरियड खूप छोटा असतो, 6 ते 12 किंवा मॅक्झिमम 24 तासाचा आणि हा ब्रेनस्टेम असतो आणि इथेच ब्रेनस्टेम डेथ म्हणतात आणि इथे आपण ऑर्गन घेऊन ते कामी येऊ शकतात. पण जर मृत्यू झाला तर त्याला स्टँडर्ड डेथ असं म्हणतात. आणि कोमा ही तिसरा भाग आहे. कोमा हा अनेक 100 कारणामुळे कोमा असं होऊ शकतं, म्हणजे औषधं घेतली, स्ट्रोक झाला, हे ते. पण कोमा म्हणजे लोक परत येऊ शकतात, परत जिवंत होऊ शकतात, परत नॉर्मल होऊ शकतात. त्यामुळे कोमा आणि ब्रेन डेथ हे सिमिलर नाही. तर ब्रेन डेथमुळे कोमा होऊ शकतो पण कोमा म्हणजे ब्रेन डेथ नव्हे, ही गफलत होता कामा नये. ह्याच्यामध्ये अजून एक मी स्पष्ट करणार एक गोष्ट की डॉक्टर म्हणाले की ते त्यावेळी हार्ट चालू राहणार आणि जे पेशंट्सचे नातेवाईकांना जे श्वास दिसतो ते त्यांची स्वतःची श्वास नसते, ते व्हेंटिलेटर जे पंपिंग करतो त्याच्यामुळे जे चेस्टचे मुवमेंट होतात ते श्वास असतो. आणि हेच ते की ब्रेनस्टेमचे कुठलंही फंक्शन नाही आहे, हेच टेस्ट करून त्याच्यानंतरच आम्ही डिक्लेअर करतो की हा मेंदूमृत्यू झालेली आहे. फार सुंदर अशी माहिती दिली सर तुम्ही. प्रेक्षको, चर्चा रंगत चालली आहे, आपण ही चर्चा पुढे अशीच नेऊया. पण वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे.
आपण चर्चा करत आहोत अवयवदान या विषयावरती. आपण चर्चा करताना त्याची व्याख्या ऐकून घेतली आणि त्याच्या व्याख्याबद्दलचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्याच्याबद्दलही आपण जाणून घेतले. सरांनी आपल्याला सांगताना बऱ्याचदा कायद्याविषयी सांगितलं आहे. तर सर, याच्याविषयी काही कायदा आहे का? तर 1994 साली भारत सरकारने या संबंधित कायदा केलेला आहे. बरोबर. आणि त्याला ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट असं म्हणतात. त्यामध्ये पुढे जाऊन 2014 साली थोडं मॉडिफिकेशन झालं आणि त्याला ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन अँड टिश्यू ॲक्ट असं म्हणलं जातं. या कायद्यानुसार आधी आंध्र प्रदेश आणि जम्मू काश्मीर यांनी ॲक्सेप्ट केला नव्हता हा कायदा, पण आता जम्मू काश्मीरनी पण ॲक्सेप्ट केलेला आहे. हे 2019 मध्ये झालेली घटना. या कायद्याअंतर्गत सगळं लीगल फ्रेमवर्क म्हणजे सगळे कायद्यानुसार प्रत्येक गोष्ट, प्रत्येक स्टेप कशी व्हायला पाहिजे, कसं घडून यायला पाहिजे, कुठले फॉर्म भरणे गरजेचं आहे, कोण हे ब्रेन डेथ सर्टिफाय करू शकतं, हे सगळं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहिलेलं आहे. आणि ह्या कायद्यानुसारच ऑर्गन डोनेशन घडून येतं. यामध्ये ऑर्गन म्हणजे ब्रेन डेथ हे सर्टिफाय करणारे डॉक्टर किंवा कमिटी ठरलेली असते, ही गव्हर्नमेंटनी ठरवून दिलेली असते. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला ऑर्गन घेता येतं किंवा काढता येतं ही हॉस्पिटल पण ॲक्रिडेशन केलेलं असतं किंवा ठरलेली असतात. कुठे ट्रान्सप्लांट केलं जातं हे पण गव्हर्नमेंटकडनं त्याचं इन्स्पेक्शन होतं आणि मगच केलं जातं. त्यामुळे ह्या कायद्याचा मेन उद्देश असा आहे की हे सगळं व्यवस्थित प्रोसेस नीट व्हायला पाहिजे आणि ह्यात कुठे गडबड होता कामा नये किंवा कुठे गैरव्यवहार होता कामा नये. हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्या कायदा बनवण्याचा. आणि हा व्यवस्थित चांगला कायदा आहे. त्यात पुढे जाऊन काही अजूनही मॉडिफिकेशन होतील, पण आता तरी ह्या कायद्यानुसार व्यवस्थित अवयवदानाची प्रक्रिया आपल्या देशात होत असते. फार छान. आपण आता अवयवदानाबद्दलचे कायद्याबद्दलची माहिती करून घेतलेलीच आहे, पण आता आपण जाणून घेऊया की मृत्यूनंतर एखादा डोनरने आपलं अवयव दान केल्यानंतर आपण किती ऑर्गन्स घेऊ शकतो आणि त्याच्याने किती लोकांचे प्राण वाचू शकतात. आकाश सर, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. सो जर आपण बघायला गेले तर ॲक्च्युली मेंदू सोडून शरीरचा प्रत्येक भाग डोनेट होऊ शकतो. सो अवयव आपण म्हणाले तर लंग्स, हार्ट, लिव्हर, किडनीज, पँक्रियाज, इंटेस्टाईन्स हे मेन ऑर्गन्स आहे जे आपण डोनेट करू शकतो. आणि टिश्यूज बघायला गेले सो टिश्यूजमध्ये कॉर्निया म्हणजे डोळे, ते सोडून बोन्स, स्किन, लॅरिंग्स, ट्रेकिया आणि कार्टिलेजेस, हार्टचे वॉल्व्स, वेन्स, लहान लहान सगळे टिश्यूज, युट्रस, हेही आपण बाकीचे म्हणजे अशा शरीरचा कुठलाही भाग नाही आहे जो डोनेट नाही होऊ शकतो. फक्त एकच आहे जे मेंदू, ते आपण डोनेट करू शकत नाही. ते सोडून बाकी सगळे ऑर्गन्स आणि टिश्यूज आपण डोनेट करू शकतो. सो इन ऑल ॲटलिस्ट 8 ते 10 लोकांच्या आपण मदत करू शकतो, अवयवदान करून जीव वाचू शकतो. जीव वाचू शकतो. फारच छान माहिती दिली सर. सर, आपण एवढ्या लोकांचा जीव वाचवू शकतो, तर हे आपलं जे ऑर्गन डोनेशन आहे याचं डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये काही तफावत आहे का की इक्वल आहे? याच्याबद्दल पारिजात सर तुम्ही काय सांगाल? जर तुम्ही बघितलं तर आपल्या देशात सर्वसाधारणपणे दरवर्षी 2.5 लाख लोकांना कुठल्या ना कुठल्या तरी अवयव प्रत्यारोपणाची गरज असते. तर आणि फक्त 10% लोकांना हे ॲक्च्युली वेळेवर अवयव उपलब्ध होतात जेणेकरून त्यांचं ट्रान्सप्लांट किंवा प्रत्यारोपण होऊ शकतं. तर ही 90 ते 95% लोकांना अजूनही अवयव वेळच्या वेळी मिळत नाहीत आणि त्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. तर ही तफावत खूप आहे आणि त्याला विविध कारणं आहेत. जर बघितलं तर आपल्यापेक्षा अमेरिकेमध्ये 100 पटीने जास्त अवयवदान होतं. अमेरिका नाही तर आपला जवळचा देश जरी बघितला तर चीन, तर चीनमध्ये आपल्यापेक्षा 10 पट ऑर्गन डोनेशन होतं. तर आपल्या आत्तापर्यंत म्हणजे 1994 साली कायदा झाल्यानंतर खूप लोकांनी चांगला आणि खूप प्रयत्न केले आणि त्यामुळे आपण इथपर्यंत आलो. पण अजूनही आपल्याला खूप दूर जायचे, खूप पल्ला मोठा आहे आणि टार्गेट आपलं खूप लांब आहे आणि जास्त आहे. तर काम ह्याच्यावर करणं खूप गरजेचं आहे आणि अजून व्हायला पाहिजे. याची प्रमुख कारणं म्हणजे आपल्याकडे अजून
तेवढं अवयवदान होत नाही याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांमध्ये नसलेली याबद्दलची जागरूकता. किंवा लोकांना जर तुम्ही आजूबाजूच्या 4 लोकांना विचारलं की अवयवदान म्हणजे काय असतं हो, तर त्यांना माहिती असतं की हां अरे विराट कोहली बोलला होता, पंतप्रधान बोलले होते. पण त्याला दुसरा प्रश्न विचारला काय असतं रे याच्यात, तर त्यांना माहिती नसतं. किंवा त्यांना वाटतं की हां ते दुसऱ्याला लागू शकतं, मला नाही लागणार हा प्रॉब्लेम. त्यामुळे बराच वेळा असतं की हा दुसऱ्याचा प्रॉब्लेम, हा माझा प्रॉब्लेम नाही. तर हा एक आहे की लोकांमध्ये म्हणावी तेवढी जागरूकता किंवा जनजागृती नाही. दुसरा भाग म्हणजे आमच्या मेडिकल प्रोफेशनमध्ये पण तेवढं अजून काय म्हणता येईल जेवढं एफर्ट घेतले जात नाही की आपण हे रुग्ण शोधावे, त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करावे. तर हा एक लॅग तिथे पण आहे. आणि आता गेल्या काही वर्षात सरकारकडून गव्हर्नमेंटकडनं बरेच प्रयत्न झाले, वेबसाईट तयार झाली, प्रमोशनल इव्हेंट्स सुरू झाल्या. पण त्याआधी असं एवढं कोऑर्डिनेटेड गव्हर्नमेंटकडनं सपोर्ट तेवढा नव्हता. नाही असं नाही, कधी गव्हर्नमेंटने नाही म्हणलंच नाही, पण जेवढा पुश किंवा गरज होती तेवढं नव्हतं. तर ह्या सगळ्या भागांमध्ये जेव्हा आपण काम करू तेव्हा ऑर्गन डोनेशन वाढेल. ही एका दिवसाची प्रक्रिया नाही, ही एक चळवळ असायला पाहिजे, ही एक मूव्हमेंट आहे. आणि आमचा प्रयत्न जेव्हा आम्ही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये प्रयत्न सुरू केला, हा एक छोटासा भाग आहे की चला आपण लोकांपर्यंत पोहोचूया, जितक्या लोकांना आपण पोहोचू शकू आणि ही माहिती कळवू शकू तेवढं चांगलं. आणि त्याच्यामध्ये जेवढा फायदा होईल तेवढा नक्कीच होईल. पण ही एका किंवा 1 महिन्याची किंवा 6 महिन्याची प्रक्रिया नव्हे, तर ही बरेच वर्ष चालेल. तेव्हा आपण कुठेतरी आपल्याला जेवढी गरज आहे तिथपर्यंत पोहोचू शकू. बरोबर. पारिजात सर, मग आपण हे जे भारताची जनसंख्या आपण बघतो, आपण वर्ल्डमध्ये नंबर 1 आहे पॉप्युलेशनच्या बाबतीत. मग आपल्यामध्ये आणि इतर देशाच्या तुलनेमध्ये ह्या जो तफावत आहे कशामुळे होते असं तुम्हाला वाटतंय? हे मी म्हणलं तसंच आहे की लोकांमध्ये तेवढी जागरूकता नाही आहे. आणि सगळी जी सिस्टीम काम करायला पाहिजे की म्हणजे लोकांची माहिती, हॉस्पिटलची तयारी, डॉक्टर्स इंटेन्सिव्हिस्ट त्यांनी तयार व्हायला पाहिजे आणि गव्हर्नमेंटकडनं सपोर्ट. बऱ्याच लोकांना मी सांगतो किंवा हॉस्पिटल्सना, डॉक्टरांना ह्यात वाटतं की ह्यात काहीतरी कायद्याची गडबड आहे, हे कोण भानगडीत पडणार आहे ऑर्गन डोनेशनच्या, किंवा आपण काहीतरी कायद्यामध्ये अडकू. ही एक मोठी भीती लोकांना असते की जाऊ दे, कशाला आपण पेशंट ट्रीट करू, काय झालं तर नातेवाईकांशी बोलू. त्यामुळे ह्या कायद्याची एक भीती जी लोकांना असते ती पण एक महत्त्वाचा भाग आहे. तर आम्ही हल्ली बरेच वेळा जाऊन सांगतो की आमचे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जिथे अवयवदान होतं किंवा प्रत्यारोपण होतं तिथे कोऑर्डिनेटर असतो, तिथे एक सोशल वर्कर असतो. तो जाऊन फॅमिलीला किंवा मग डॉक्टरांना, हॉस्पिटलच्या ऑथॉरिटीजना समजावून देऊ शकतो की बाबा यात अशी प्रोसिजर आहे, हा कायदा आहे, हे फॉर्म भरायचे असतात, हे केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ही कायद्याची भीती एक मोठं कारण आहे ज्यामुळे ऑर्गन डोनेशन थोडं मागे पडतं. तर प्रेक्षक हो, सरांनी सांगितल्यासारखं कायद्याची भीती नसावी, कायदा आपल्या संरक्षणासाठी आहे. त्यामुळे तुम्ही अवयवदानासाठी प्रोत्साहनपर तुम्ही तुमच्या हिशोबाने अवयवदानासाठी प्लेज करा आणि त्याच्याने तुम्ही कमीत कमी 8 लोकांचे जीव वाचवू शकता. सर, मृत्यू पश्चातचे जे अवयवदान आहे हे कोण कोण करू शकतो, याचं प्लेज कोण कोण करू शकतो, याबद्दल तुम्ही सांगा सर. सो प्लेजिंग सगळे करू शकतात. त्याच्यासाठी कोणी काही रोक नाही आहे, काही अडचणी नाही आहे. जे कोणी भारत देशात सिटिझन आहे तो प्लेज घेऊ शकतो. आणि हे प्लेज जे आहे ते तुम्हाला रोटोसोटोची वेबसाईटवर, नोटोची वेबसाईटवर मिळेल. आणि ते आपण फक्त QR कोडला स्कॅन करू आणि त्याच्यामध्ये आधार OTP असणार. ते केलं तर तुम्हाला लगेच रजिस्ट्रेशन होऊन जाईल, प्लेजिंग तुमची होऊन जाणार. सो एकदम सिंपल प्रोसेस आहे, 2 मिनिटं लागतो आणि ते होऊन जातो. चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. अनिताजी बोलत आहेत मुंबईहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. मला विचारायचंय, हे जिवंत असताना काही प्रोसिजर असते ना, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती द्याल का? नक्की. थँक्यू. सो त्यांचा प्रश्न असा आहे की जिवंत माणसाने जे डोनेट केलं तर त्याच्यासाठी काय कायदे आहे. सो त्याच्यासाठी पहिला कायदा हे आहे की ते फॅमिलीमध्येच डोनेशन करू शकतो. अच्छा. त्याच्यासाठी ते जे डोनेट करतोय त्यांची कंप्लीट फिटनेस डॉक्टर टीम बघते. आणि ते जे फिटनेस बघते त्याच्यामध्ये फक्त फिजिकल फिटनेस नाही,
असं सगळे ऑर्गन्स चांगले असायला पाहिजे, सगळं व्यवस्थित राहायला पाहिजे, बॉडी फिट राहायला पाहिजे, पण मेंटली ऑल्सो की सगळं व्यवस्थित राहायला पाहिजे. तर मेंटल फिटनेस पण फार गरजेचे आहे. हे सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट तेही बघणार त्याच्यामध्ये की हे स्वेच्छाने डोनेट करते की नाही, काही प्रेशर तर नाही आहे, दुसरा काही लोभ तर नाही आहे. ते सगळं झाल्यानंतर ते हॉस्पिटलची एक कमिटी असते, त्याच्याकडे तो पुटअप होतो. सगळे लीगल डॉक्युमेंट्स की रिलेशन प्रूफ कसं होतो ते. सो मेडिकल फिटनेस, मेंटल फिटनेस आणि लीगल डॉक्युमेंट्स हे सगळं ते हॉस्पिटलची कमिटी बघणार. आणि त्याच्यामध्ये थोडाही संशय असेल तर ते कमिटी क्लिअर नाही करणार. ते स्टेट गव्हर्नमेंटची एक कमिटी असते, त्याला आपण ऑथरायझेशन कमिटी म्हणतो, त्यांच्याकडे जातो आणि मग ती कमिटी परत ते सगळं बघणार आणि ते ओके केल्यानंतरच ट्रान्सप्लांटचं प्रोसेस होऊ शकतो. अनिताजींनी जे प्रश्न विचारला आहे त्याच्या प्रश्नाच्या अनुषंगानेच हा पुढचा प्रश्न आहे की अवयवदान आपण जेव्हा करतो, जेव्हा लाईव्ह व्यक्ती असेल तेव्हा तो स्वतःचं प्लेज स्वतः करू शकतो, पण मृत्यूनंतर कोण कोण हे प्लेज करू शकतात किंवा कोण कोण हे निर्णय घेऊ शकतात की अवयवदान करू शकतो असं? तर जसं डॉक्टर आकाशने सांगितलं की एक आहे की मी आज जिवंत आहे आणि माझी इच्छा आहे की माझ्यावर जर अशी वेळ आली की मी जर ब्रेन डेड असेल तर मी आता प्लेज करू शकतो किंवा प्रतिज्ञापत्र भरू शकतो. आणि ती नोटोची वेबसाईट आहे, तो QR कोड आहे, सर्वांनी जरूर बघावा. NOTTO म्हणजे नोटो, याचा एक QR कोड आहे. त्याच्यावर आपण जर स्कॅन केलं आणि तो फॉर्म भरला तर आपण इच्छा दर्शवू शकतो आणि आपण प्लेज करू शकतो. जर काही कारणास्तव तशी वेळ आली आणि आपल्या जर कुटुंबियांना, फॅमिलीला जर माहीत असेल तर ते त्याप्रमाणे निर्णय घेऊ शकतात. पण जर का मी आधी प्लेज केलेलं नाही किंवा मी असं काही प्रतिज्ञापत्र भरलेलं नाही आहे आणि जर समजा माझ्यावर अशी वेळ आली की ब्रेन डेथ झाली, तर मग माझे नातेवाईक किंवा माझे फॅमिली मेंबर्स असा निर्णय घेऊ शकतात का? तर जरूर घेऊ शकतात. असं नाही आहे की मी आधी प्लेज केलेलं असेल तरच मला काय माझं अवयवदान होऊ शकेल. तर माझ्या डॉक्टरांनी जर कुटुंबियांना कळवलं की बाबा ब्रेन डेथ आहे आणि जर माझ्या कुटुंबियांना असं वाटलं की करावं तर ते हा निर्णय घेऊ शकतात. पण कायद्यानुसार जेव्हा आपण फॅमिली म्हणतो त्याला नियर वन असं म्हणलेलं आहे. नियर वनमध्ये कोण घेतं, हा निर्णय कोण घेऊ शकतं? तर हजबंड वाईफ, नवरा बायको, मुलं किंवा ग्रँडफादर, ग्रँडमदर आणि ग्रँड चिल्ड्रन यांनाच हा निर्णय, म्हणजे माझे मित्र हा निर्णय नाही घेऊ शकत किंवा माझे जवळचे लोक हा निर्णय घेऊ शकत. पण ह्या लोकांना अधिकार आहे की ते माझ्यासाठी अवयवदानाचा निर्णय घेऊ शकतात. तर आयदर जिवंत असताना तुम्ही हे प्रतिज्ञापत्र भरा अथवा मग तुमची फॅमिली अशा वेळी निर्णय घेऊ शकते. नक्कीच सर. प्रेक्षको, विषय आवडीचा आहे, आपण सरांकडून अजून जाणून घेणार आहोत, पण वेळ झाला एक छोटीशी विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत अवयवदान या विषयावरती. आपण बोलताना, चर्चा करताना प्लेज करणे किंवा प्रतिज्ञा करणे याबद्दल भरपूर बोललेलो आहोत. पण हे प्लेज आणि प्रतिज्ञा ही कुठे करावी याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. सर, काय सांगाल तुम्ही? सो आता आपण QR कोड जे आहे ते दाखवूया. सो हे जे QR कोड आहे ते आपली रोटोसोटो, ROTTO रोटोसोटोची वेबसाईटवर अवेलेबल आहे, त्या उपलब्ध आहे. आपण स्वतः सगळ्याकडे आजकाल स्मार्टफोन असतो, ते मोबाईलच्या फोनच्या कॅमेरा ओपन करून ह्याला स्कॅन करून आपण ते करू शकतो. किंवा तुमच्याकडे QR कोड स्कॅनर असेल तर ते ओपन करून ह्याच्यावर आपण प्रतिज्ञा घेऊ शकतो. जर आपण विसरलो रोटोसोटोची वेबसाईट तर नोटोची वेबसाईटवरही त्याच्यावरतीही अवेलेबल आहे. सो आपण एक कुठली वेबसाईटवर गेलो तर इझिली आपल्याला हे मिळेल. नाहीतर हे आपल्या स्क्रीनवर दिसतोय तर हे QR कोडवर आपण आपला डिटेल्स फिलअप करून आधारच्या डिटेल्स टाकून आपण हे घेऊ शकतो. सर, पारिजात सर, आता आपण हे जे QR कोड आपण पाहिले याच्यावरती समजा एखाद्याने प्लेज केलं आहे आणि प्लेज केल्यानंतर त्याला समजा वाटलं की नाही, मला हा डिसिजन रिव्हर्स करायचा आहे किंवा निर्णय बदलायचा आहे, तर हे शक्य आहे का?
हो, सहज शक्य आहे. कारण अवयवदान हे तुम्ही प्रिन्सिपली बघायला पाहिजे, हा ऐच्छिक विषय आहे, हा व्हॉलंटरी विषय आहे. ओके. तर जर मला असं वाटलं काही दिवसांनी काही वर्षांनी की मला आता हे नाही करायचं, तर मी हे परत घेऊ शकतो, हे कॅन्सल करू शकतो. त्याचप्रमाणे जरी माझ्या फॅमिलीनी हा निर्णय घेतलेला असेल की आम्हाला अवयवदान करायचं आहे आणि त्यांना काही तासांनी वाटलं की बाबा नाही आम्हाला नाही करायचं, तर जोपर्यंत पेशंट अगदी ओटी ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट होत नाही तोपर्यंत फॅमिलीला पूर्ण अधिकार असतो की त्यांनी हा निर्णय बदलावा. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जबरदस्ती किंवा कुठल्याही प्रकारचं कोअर्शन की असं कधी होत नाही आणि आपण आपला निर्णय कधीही बदलू शकतो. तर हे सहज शक्य आहे. इवन वेबसाईटवर पण शक्य आहे की तुम्ही बदलू शकता. मग सर हे जे ऑर्गन डोनेट करतात तर मग ह्याच्यामध्ये हे पेशंट सिलेक्शन की जो ज्याला हे ऑर्गन रिसीव्ह होणार हे सिलेक्शन कसं होतं? आकाश सर काय सांगाल तुम्ही? सो जे वेटिंग लिस्ट असतो, कोणाला ऑर्गन्सची गरज आहे सर, ते आपल्या हॉस्पिटलला जातात. तिकडे त्या हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर्सची टीम बघतात की ह्यांना खरोखर गरज आहे की नाही ट्रान्सप्लांटची. त्याच्यानंतर ते बघतात की तो ट्रान्सप्लांटसाठी फिट आहे की नाही. जर हे दोन्ही कंडिशन्स पूर्ण झाले तर आपण गव्हर्नमेंटकडे त्यांना रजिस्टर करतो. ते हॉस्पिटल थ्रू रजिस्ट्रेशन होतो. सो ते रजिस्ट्रेशनसाठी प्रत्येक स्टेटमध्ये सोटो नावाची ऑर्गनायझेशन असते. महाराष्ट्रात प्रत्येक रिजनला एक ZTCC म्हणून ऑर्गनायझेशन आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर असे 4 भागात 4 वेगळी वेगळी ZTCC आहे आणि 4ही ZTCCच्या कोऑर्डिनेशनसाठी सोटो आहे. आणि तसं प्रत्येक स्टेटला एक सोटो आहे. तर पश्चिम भारतात जे 7 स्टेट्स आहे आणि 7 राज्य आहे, युनियन टेरिटरीज आहे, त्याच्यासाठी रोटो आहे जे सगळं KM मध्ये स्थित आहे. आणि पूर्ण देशासाठी 4 रोटो आहे, 4 देशाच्या 4 भागासाठी. त्याच्यासाठी नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गनायझेशन आहे, तो दिल्लीमध्ये आहे. सो जेव्हा आपण एकदा लिस्टिंग झाली सो प्रत्येक राज्याची वेटिंग लिस्ट ते गव्हर्नमेंट मॅनेज करते. त्याच्यामध्ये प्रत्येक रूल्सप्रमाणे वेटिंग लिस्ट असतो. तो वेटिंग लिस्ट जे आहे ते रोज अपडेट होतो. आणि कोणाला ऑर्गन मिळाला तर त्याच्यातून नाम काढतो आणि रोज ॲड होतात. सो ते कम्प्लीट प्रत्येक राज्याचे जे नियम आहे ते नियमप्रमाणेच त्या पेशंटला ऑर्गन्स मिळतो. ते सोडून दुसरा कुठलाही प्रकार नाही आहे ज्याच्यातनं माणसाला डिसीज डोनर ऑर्गन मिळू शकतो. सर मग पारिजात सर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की अवयवदान करताना या प्रक्रियेला म्हणजे वेळ किती लागतो? सर्वसाधारणपणे जेव्हा डॉक्टरांना असं वाटतं की हा पेशंट किंवा ही व्यक्ती कदाचित ब्रेन डेड आहे, तर त्याच्यानंतर त्या काही एक बेडसाईड म्हणजे काही स्पेशल टेस्ट नसतात तर त्या टेस्ट केल्या जातात आणि त्यात जर ब्रेन डेथ कळलं की बाबा खरंच ब्रेन डेथ आहे तर मग त्याच्यानंतर अवयवदानाची पुढची प्रक्रिया सुरू होते. तर नंतर मग जेव्हा अवयवदानाची चर्चा होते तर आपल्याला हे माहिती पाहिजे की हे नक्की पाहिजे आणि कन्फर्मेटरी पाहिजे. त्यामुळे जरी पहिली टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी 6 तासांनी परत एकदा टेस्ट केल्या जातात आणि त्यात जर कन्फर्म झालं तरच मग पुढे अवयवदानाची प्रक्रिया किंवा ऑर्गन काढायची प्रक्रिया सुरू होते. तर एकंदरीत ह्या सगळ्या प्रक्रियेला म्हणजे पहिल्यांदा ब्रेन डेथ आयडेंटिफाय करणं, मग कन्फर्म करणं, मग फॅमिलीशी बोलणं, नंतर मग ते ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन ते ऑपरेशन करून ऑर्गन काढणं, या सगळ्या प्रक्रियेला साधारण 12 ते 24 तास लागतात. आणि ह्या वेळात थोडी कसं असतं, फॅमिलीला इतका मोठा आघात झालेला असतो, कोणतरी आपलं यंग मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेलेला असतो किंवा कोणतरी जवळचा स्ट्रोक झालेला असतो आणि फॅमिली बऱ्याच वेळा मग धीर धरत नाही किंवा इम्पेशंट असतात. आणि मग इथेच आमची किंवा मग ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरची कला आणि कसरत असते की फॅमिलीला सांभाळायचं, त्यांना त्यांचं दुःखात हे सपोर्ट करायचं. पण ह्या 12 ते 24 तासात जर फॅमिलीने थोडा धीर धरला आणि जर केलं तर 8 ते 10 लोकांना नवीन जीवनदान मिळू शकतं.
बरोबर. त्यामुळे 12 तासाचा पेशन्स किंवा धीर आणि 10 लोकांचं जीवन ह्याला काही कंपॅरिझनच नाही. त्यामुळे माझी एक आणि डॉक्टर आकाश आणि या फील्डमध्ये सगळेजण आहेत त्यांची एक अगदी कळकळीची विनंती आहे की लोकांनी थोडा धीर धरावा, त्यावेळी थोडा संयम बाळगावा, कारण याचं आउटकम आणि याचं फळ इतकं मोठं आहे की याची कल्पनाच नाही करता येत. बराच वेळा धार्मिक विषय येतात की आम्हाला सूर्यास्ताच्या आधीच पाहिजे, सूर्यास्तानंतर पाहिजे, पण हे थोडे विषय जर आपण मागे ठेवले तर मला वाटतं याच्यातलं फळ खूपच मोठं आहे आणि याच्यातला फायदा खूपच जास्त आहे. नक्कीच सर. सर, आपल्याला चर्चेच्या वळणावरती एक टेलिफोन कॉल आलेला आहे. जालन्याहून लक्ष्मणजी बोलत आहेत. नमस्कार लक्ष्मणजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा नमस्कार. हा नमस्कार, मी लक्ष्मण वडले बोलतो. बोला, प्रश्न विचारा. हा, मला शरीर दान करायचंय ह्याच्यानंतर आपले अवयव हा, मृत्यूनंतर की लोकांना कामी आले पाहिजे. माझं वय आता 60 आहे. बरोबर. हा, तर तुमचा प्रश्न मला त्याचं काय प्रोसिजर आहे, कुठं जाऊन ते फॉर्म वगैरे भरला पाहिजे, काय कसं आहे? बरोबर. बरोबर, ठीक आहे. आमच्यापर्यंत प्रश्न पोहोचलेला आहे सर, उत्तर द्या. आता तुम्ही म्हणलात 2 गोष्टी बोललात तुम्ही की मला शरीर दान करायचं आणि मला अवयव दान करायचं. तर ह्या 2 तशा म्हणल्या तर वेगळ्या गोष्टी आहेत. जसं डॉक्टर आकाशने मघाशी सांगितलं, शरीरदान हे आपल्याला कधीही करता येतं. कुठल्याही मृत्यू झाल्यानंतर घरी झाला तरी आपण शरीरदान किंवा देहदान ज्याला म्हणतो ते करू शकतो. त्यात खूप लिगल फॉर्मॅलिटी नाही आहे, पण संबंधित व्यक्तींना जर तुम्ही फोन केलात तर ते येऊन त्याची प्रक्रिया करू शकतात. पण जर तुम्हाला अवयवदान करायची इच्छा असेल तर मात्र तुम्ही आज ते जसं डॉक्टर आकाशने सांगितलं, नोटोच्या वेबसाईटवर फॉर्म भरा किंवा नोंदणी करून ठेवा किंवा रजिस्टर करा आणि मग तुम्हाला नक्की कळेल किंवा नोंदणी करून ठेवता येईल. फक्त एवढ्याच ह्याच्यात लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही हे रजिस्ट्रेशन कराल किंवा नोंदणी कराल तेव्हा तुमच्या नातेवाईकांना किंवा किंवा जवळच्या लोकांना जरूर सांगा. किंवा कारण काय होतं, बऱ्याच वेळा जर ही अशी वेळ तुमच्यावर आली तर त्यावेळी त्यांना माहिती पाहिजे की तुम्ही हे प्लेज केलेलं आहे किंवा तुम्ही हे प्रतिज्ञा केलेली आहे. त्यामुळे तुम्ही शरीरदान हे वेगळा भाग आहे, अवयवदान हा वेगळा भाग आहे. जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये किंवा जिथे ट्रान्सप्लांट होतं तिथे तुम्ही विचारा आणि नोंदणी करा किंवा रजिस्ट्रेशन करा, अथवा आम्ही या कार्यक्रमाच्या अंताला तुम्हाला काही फोन नंबर दाखवू, तिथे तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा. सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि स्क्रीनवरती जसं आपल्याला QR कोड दिसतंय तर या QR कोडवरती स्कॅन करून तुम्ही तुमची नोंदणी आणि तुमचं प्लेज जे आहे, प्रतिज्ञा आहे, ती करू शकता. सरांनी आपल्यासाठी एक छान अशी ध्वनिचित्रफीत आणलेली आहे, ती आपण पाहूया. एक व्हिडिओ आणलेला आहे सरांनी आपल्यासाठी. अंग दूसरों को आपके जीवन के बाद भी जीने में मदद कर सकते हैं. आज ही पंजीकरण करें और हर जीवन को मायने दें. जीवन के कप्तान बने. जैसे एक कप्तान टीम को जीत की ओर ले जाता है, वैसे ही आप अपने अंगदान का संकल्प लेकर किसी को जीवन दे सकते हैं. गेम चेंजर बने. जैसे एक विजयी प्रदर्शन आपका मैच बचा सकता है, वैसे ही अंगदान किसी का जीवन बचा सकता है. तो आज ही संकल्प लें और असली हीरो बने. टीम मानवता के लिए खेले. जैसे एक बेहतरीन साझेदारी मैच जिताती है, वैसे ही आपका दान किसी को दूसरी पारी दे सकता है. जीवन एक क्रिकेट मैच की तरह है. जैसे हर विकेट मायने रखता है, वैसे ही हर दाता भी. आज ही पंजीकरण करें और जीवन के खेल को जारी रखें. इंसानियत का शतक बनाएं. एक दाता 8 जीवन बचा सकता है. आज ही संकल्प ले और मानवता के लिए छक्का मारें. नेकी के उदाहरण बने, अंगदान का संकल्प ले और दूसरों को प्रेरित करें. आपका एक निर्णय कई लोगों की जीत बन सकता है. इंसानियत के लिए छक्का मारे. एक दाता 8 जीवन बचा सकता है. वो ऑलराउंडर बने जिसकी दुनिया को जरूरत है. जिंदगियों को क्लीन बोल्ड ना होने दें. हजारों लोग अंग प्रत्यारोपण के इंतजार में हैं. गेम चेंजर बने और उन्हें दूसरी पारी खेलने का मौका दें. परम शतक बनाएं. आपके अंग दूसरों को आपके जीवन के बाद भी जीने में मदद कर सकते हैं. आज ही पंजीकरण करें और हर जीवन को मायने दें. अवयवदानानंतर आपण ही एवढी छान अशी हे व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. अवयवदानासाठी आपल्याला प्रोत्साहन करणारं एवढं छान असं एक व्हिडिओ सरांनी आपल्यासाठी आणलेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल.
सर, एक प्रश्न येतो की अवयवदान झालेल्या व्यक्तीची मग नंतर जी बॉडी जी असते ती बॉडी नातेवाईकांना परत केली जाते का? त्यात काय पोस्टमॉर्टम वगैरे असं काय केलं जातं का? सो ते बॉडी जी आहे ते जसं ऑपरेशनमध्ये जसं आपण स्टेज घेतात बरं, तसंही त्या प्रकारचे स्टेज घेऊन प्रॉपर कॉशन के साथ एकदम व्यवस्थित छानपैकी ते तसंच नीट करून ते फॅमिलीला देतात. ते पोस्टमॉर्टम काही मॅन्डेटरी नाही आहे त्याच्यामध्ये. इवन जे मेडिको लिगल केसेस असतात बरं, त्याच्यामध्ये पण ऑर्गन डोनेशन होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये पण अशा प्रोव्हिजन आहे गव्हर्नमेंटतर्फे की पोस्टमॉर्टम जे आहे ते रिट्रीवल सोबतच होऊ शकतो एकच थिएटरमध्ये. तर त्याच्यामध्ये वेळ नाही जाणार आणि पोलीसची NOC पण आपण घेऊन अवयवदान करू शकतो. सो इवन मेडिको लिगल केसेस असेल, ॲक्सिडेंटचे केसेस असेल त्याच्यामध्ये पण अवयवदान पॉसिबल आहे. सर, मग पारिजात सर, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की जेव्हा आपण अवयवदानसाठी असं म्हणतो तर मग प्रोत्साहनपर फॅमिलीला काही रक्कम वगैरे अशी काय दिली जाते का? नाही, कारण हा ऐच्छिक किंवा व्हॉलंटरी भाग आहे. बरोबर. आणि यात महत्त्वाचं आहे की कोणालाही ह्यामध्ये आपण कोर्शन किंवा मागे लागून हे करून घेऊ नये, ही सगळ्यात मोठी बाब आहे. त्यामुळे कुठल्याही आर्थिक किंवा कुठल्याही बाकी गोष्टींसाठी फॅमिलीला ह्यामध्ये काही मिळत नाही. तर मग बराच वेळा प्रश्न येतो की मग आम्ही का करायचं बरं हे सगळं अवयवदानाची प्रक्रिया आमच्याजवळ? तर ह्यात खूप मोठं समाधान आहे, हो की नाही? ह्यात खूप मान आहे. तुम्ही उद्या जर जाऊन सांगितलं की आम्ही आमचे ह्या माणसाचे किंवा माझ्या नातेवाईकाचे अवयव दिले आणि त्यामुळे एवढे लोक वाचले, तर मला वाटतं ह्यात मानाची भावना असायला पाहिजे, ह्यात समाधानाची भावना असायला पाहिजे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी आपल्या मनात राहतं की आपला माणूस अजूनही कुठेतरी समाजात जिवंत आहे. त्याचा हार्ट घेऊन, त्याचं किडनी घेऊन, त्याचं लिव्हर घेऊन, ही एक मोठी भावना असते. आणि जर तुम्ही ज्यांनी त्यांच्या नातेवाईकांचं अवयवदान केलं आहे त्यांना जर विचाराल तर त्यांना खूप प्राईड आणि हॅपीनेस आणि सॅटिस्फॅक्शन असतं की बाबा आम्ही केलं. बऱ्याच काही वेळा लोकांनी प्रयत्नही केले की बाबा कोणाला मिळालं बरं, पण तसं आम्ही एनकरेज करत नाही. पण खूप समाधानाची भावना असते की बाबा आपण एक कोणाचे तरी जीव वाचवले. सर, मग हे जेव्हा पेशंट ॲडमिट असतात मग हे अवयवदानासाठी ऑप्ट करतात तर मग यांचा जो खर्च असतो तो खर्च कोण करतो? सो एकदा जर मेंदू मृत्यू डिक्लेअर झाली, बरोबर, म्हणजे त्याच्यासाठी आम्ही जे टेस्ट करतो त्याला ॲपनिया टेस्ट म्हणतो. तर एकदा दोनदा ॲपनिया टेस्ट झाल्यानंतर त्याच्यानंतरचा खर्च जे असतो ते नातेवाईकांना बिअर करायची गरज नाही, नातेवाईकांना काही खर्च करायची गरज नाही. बरोबर. सो त्याच्यानंतरचा जे काही खर्च आहे ते गव्हर्नमेंटतर्फे मिळतो. सो त्याच्यासाठी वेगळं त्या फॅमिलीला असतो. इवन जे 12 तास झाले की 24 तास झाले, सो ते सगळं त्याच्यामध्ये मेंटेन करायला जे काही खर्च होईल ते फॅमिलीला काही द्यायची गरज नाही. सर, सरते शेवटी तुम्ही काय संदेश द्याल आमच्या प्रेक्षकांना? आणि समजा कोणाला अवयवदान करायचं असेल तर असे काही टेलिफोन नंबर्स आहेत का की ज्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकतात, हेही सांगा. तर माझा संदेश असाच राहील की आपल्या देशात ही अवयवदानाची प्रक्रिया ही कायद्यानुसार निश्चित केलेली आहे. बरोबर. हे अत्यंत पारदर्शकपणाने होते, यात कोणी यात बाबतीत कुठली शंका बाळगू नये. त्यामुळे जितक्या लोकांनी पुढे येऊन हे करता येईल तितक्यांनी करावं. थोडा संयम बाळगावा. 8 ते 10 लोकांचा जीव वाचतो आणि बऱ्याच वेळा हे लोक यंग असतात. आणि ZTCC मुंबई, ZTCC पुणे किंवा नोटो यांचे नंबर आम्ही दाखवू, त्यावर तुम्ही फोन करा, कॉन्टॅक्ट करा. अगदी मध्यरात्री जरी फोन केलात की बाबा मला माझ्या नातेवाईकांचं ऑर्गन डोनेशन करायचं आहे, तर ते नक्की फोन उचलतील, तुम्हाला मदत करतील. अथवा जर जवळपास कुठले हॉस्पिटल असेल तर तिथे कॉन्टॅक्ट करा. पण असं होता कामा नये की मला फोन नंबर मिळाला नाही, कॉन्टॅक्ट मिळाला नाही म्हणून मी केलं. सर, तुमचं काय निरोप राहील? सो जेव्हा आपण आपल्या समोर हे ऑपॉर्च्युनिटी येतात तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर असे माणूस यायला पाहिजे जे आज एकदम जीवनचे आखरी स्टेपवर आहे. बरोबर. ज्यांचा कधीही जीव जाऊ शकतो. त्यांच्या लिव्हर फेल झाला आहे, कोणी कोमामध्ये आहे, कोणाचा हार्ट फेल झालेला आहे, कोणाची किडनी फेल झालेली आहे, डायलिसिसवर आहे. आणि 12 तासात 24 तासात तुम्ही संयम धरून त्यांच्या लाईफ चेंज करू शकतो. त्याच्यानंतर तो उभं होऊ शकतो, कामाला जाऊ शकतो,
पुढचे 20-25 वर्ष आपली फॅमिलीला बघू शकतो, त्यांच्या सगळ्यांचं घर चालू शकतो. बरोबर. सो हे ऑपॉर्च्युनिटी रेअरली मिळतात आणि हे ऑपॉर्च्युनिटी मिस नाही व्हायला पाहिजे. म्हणजे ह्याला तुम्ही भाग्यवान असायला पाहिजे की ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळायला. म्हणजे रादर आपण बघण्यापेक्षा म्हणजे की असं कसं करता येईल, का करावं, तर खूप कमी लोकांना जरी इच्छा असेल तरी अशी भाग्यवान असतात की त्यांना देता येतं. त्यामुळे ही संधी जर तुमच्या नातेवाईकांना किंवा जवळच्यांना लाभली तर जरूर करा आणि याचा फायदा घ्यावा आणि फायदा द्यावा. फारच सुंदर आणि सुबक अशी माहिती दिलेली आहे. फार सोप्या भाषेत सर तुम्ही माहिती दिली आहे. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. प्रेक्षको, तुम्हाला आमचा आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या सोशल मीडियावरती, जे आहे helloDoctor2026@gmail.com. आम्ही यूट्यूब, फेसबुक आणि एक्सवर सुद्धा उपस्थित आहोत. तर वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.